नमस्कार. आज तुमच्यासाठी मी घेऊन आले सुंदर स्टायलिश ब्रेसलेट. कसं बनवायचं तेही कमी कपड्यापासून, शिल्लक राहिलेल्या कात्रणापासून. तर व्हिडिओला वेळ न लावता चला मग सुरुवात करूया. तर पहिल्यांदा मी इथं हाताचं माप घ्यायचं. इंची टेपनं मी आधी माप घेते. तर इथं बघा 7 इंच माप आहे. थोडंसं मी सैलच ठेवलेलं आहे. आता इथं एक इलास्टिक घेतलेले आहे, त्याची रुंदी आहे 1 इंच. आणि आता इथं 7 इंच माप होतं, तर त्यामध्ये अर्धा इंच वाढवायचं. 7.5 इंचवरती इथं मी मार्किंग करून घेते आधी. तर पेनानं असं मार्किंग करून घ्यायचं आणि कात्रीने इथं आपल्याला कट करायचं बघा. आता त्यानंतर मी आता हा पाहू शकता ब्लाऊज पीसपासून उरलेला शिल्लक राहिलेला कपडा होता. तर तिथं बघा याची रुंदी घेतली मी 2.5 इंच आणि याची फुल्ल उंची घेतलेली आहे 16 इंच. बरोबर 16 इंच घेतलेले आहे. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं, तो कपडा असा बरोबर असं मध्ये सेंटरनं असा घडी घालायचा आणि जी इलास्टिक घेतली होती ती त्याच्यामध्ये ठेवून परत एकदा अशी घडी घालून जिथपर्यंत इलास्टिक आहे तिथून आपल्याला पेनानं असं मार्किंग करून घ्यायचं आहे बघा. बरोबर इलास्टिकच्या साईडला लगेच असं मार्किंग करून घ्यायचं. आता इलास्टिक परत आणि पुढच्या साईडला ठेवून द्यायची आणि तिथून पण आपल्याला असं मार्किंग करून घ्यायचं. शेवटपर्यंत अशी इलास्टिक ठेवून आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायचं. त्यामुळं काय होतं की फिनिशिंग अगदी व्यवस्थित येते. तर इथं बघा पूर्ण पेनानं मी मार्किंग केलं. आता कपड्याच्या एका टोकाला आपल्याला अशी शिलाई करून घ्यायची आधी. आता इथं मी आधी शिलाई करून घेते एका साईडला आणि जिथं आपण पेनानं मार्किंग केलं होतं तिथं आपल्याला शिलाई करून घ्यायची. तर इथं बघा मी शिलाई करून घेतलेली आहे. आता जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आधी मी कट करून घेते आणि त्यानंतर इथं बघा एक मी सेफ्टी पिन घेतले. ती अशी आपल्या कपड्याला असं अडकवायची आणि कपडा आपल्याला असा आतल्या साईडनं घालून सरळ करून घ्यायचा आहे बघा. तर आता इथं बघा मी कपडा सरळ करून घेते आणि जिथं आपण जी शिलाई केली होती ती बरोबर आपल्याला मध्य सेंटरला आणायची आहे बघा. हे बघा जसं व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या प्रकारे. आणि आता एकदा या कपड्याला मी प्रेस करून घेते बघा. आता शिलाई बरोबर भरमध्ये आलेली आहे आणि इथं आता जी इलास्टिक होती त्याला सेफ्टी पिन परत एकदा अशी अडकवायची आणि या कपड्यातून आतून अशी बाहेर काढायची बघा. आणि हळूवारपणे अशी इलास्टिक बाहेर काढायची. अजिबात आत उलटी वगैरे अशी काही होऊ द्यायची नाही. जर का अशी उलट सुलट झाली तर फिनिशिंग अजिबात व्यवस्थित येत नाही. त्यामुळं हे बघा आता ही इलास्टिक अशी शिस्तात अशी आपल्याला बाहेर काढायची आहे. आणि त्यानंतर इलास्टिकची दोन्ही बाजू एकत्र करायच्या आणि इथं आपल्याला सुई धाग्याने अशी त्याला हातशिलाई घालायची. पूर्ण चारी बाजूनी मी इलास्टिकला हातशिलाई घालणार आहे. हे बघा जसं व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या प्रकारे तुम्ही सुद्धा असंच करा. तर आता इथं हातशिलाई घातल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ज्या साईडला आपण कपड्याला शिलाई केली होती त्यामध्ये अशी इलास्टिक जसं मी हातानं दोन्ही साईडनं असं फोल्ड करते ना त्या प्रकारेच असं फोल्ड करून त्यामध्ये असा कपडा घुसवायचा आहे बघा. जिथं शिलाई केलेली आहे त्या शिलाईमध्येच दुसरा कपडा असा आत घालायचा आणि व्यवस्थित असं साईडनं सुद्धा व्यवस्थित करून घ्यायचं. आता इथं कपडा व्यवस्थित बसलेला आहे. इथं मी सुई धागा घेतला आणि सुई धाग्यानं परत एकदा असं हातशिलाई करून घेणार. हातशिलाई घालते वेळी त्यामध्ये इलास्टिक येऊ नये याची काळजी घ्या. कारण कसं होतं हात जर त्यामध्ये इलास्टिक आली तर कपडा इकडं तिकडं होणार नाही आणि ब्रेसलेटचं थोडं फिनिशिंग बिघडतं. त्यामुळं वरच्यावरच आपल्याला कपड्यामध्येच हातशिलाई घालायची आहे.
आता इथं तुम्ही पाहू शकता ब्रेसलेट तयार झालेलं आहे. खूप छान आणि खूपच सुंदर, तेही कमी खर्चामध्ये आणि कमी कपड्यामध्ये. तर इथं आता मी हातामध्ये सुद्धा अडकवून दाखवते बघा. बघा किती सुंदर दिसत आहे. जसं की आपण स्टेशनरीमधून विकत आणतो ना, सेम तसं ब्रेसलेट दिसत आहे. आणि असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायचे आहेत ना, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि तुम्हीसुद्धा घरी बनवा असे ब्रेसलेट. खूपच छान. आणि व्हिडिओ फुल वॉच केल्याबद्दल थँक्यू. बाय.